नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद कारंडे. लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी या ठिकाणी माहिती आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणींना जो जुलै महिन्याचा हप्ता आहे, जुलै 2026, तो लाडक्या बहिणींनी या ठिकाणी आता जमा होणार आहे. त्याची तारीख या ठिकाणी शासनाने फिक्स केलेली आहे. तो जमा होणार आहे, त्याचा JR सुद्धा या ठिकाणी शासनाने दिला आहे. आता यामध्ये तुम्हाला हा हप्ता कधी मिळणार आहे, कोण महिला, कोण लाडक्या बहिणी यासाठी पात्र असणार आहेत, कोणाकोणाला हा हप्ता मिळणार आहे आणि तो हप्ता किती मिळणार आहे, 1500 रुपये मिळणार आहे की त्यापेक्षा जास्त मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शासनाने या ठिकाणी त्याची जो महत्त्वपूर्ण JR आहे तो JR या ठिकाणी दिलेला आहे. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ वेळोवेळी मिळत जातील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी बघा. या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा दिनांक 12/8/2026 म्हणजेच आजचा हा JR या ठिकाणी शासनाने प्रसिद्ध केला आहे. बघा तुम्हाला या ठिकाणी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये शासनाने या ठिकाणी 3000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी वितरित करून या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो निधी तो निधी वितरित करण्यासाठी शासनाने जुलै महिन्याचा जो हप्ता आहे बघा या ठिकाणी सांगितलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जुलै 2026 या आर्थिक वर्षाचा जो लाभ आहे तो लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी शासनाने 319.53 कोटी इतका निधी या ठिकाणी वितरित करून दिलेला आहे. याची जे डिटेल आहे ते डिटेल महिला आणि बाल विकास विभाग यांच्याकडे या ठिकाणी शासनाने सुपूर्द केलेले आहे. आता यामध्ये ज्या महिला या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत, ज्या महिलांची या ठिकाणी KYC संपूर्ण झालेली आहे, ज्या महिला या ठिकाणी पात्र आहेत त्यांना इथून मागचे जे हप्ते आहेत ते हप्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. अशाच महिलांना या ठिकाणी जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे. ज्या महिला या ठिकाणी बाद झालेल्या आहेत, ज्या महिलांची KYC झालेली नाही आहेत किंवा अन्य कारणांमुळे या ठिकाणी कुठले टॅक्स वगैरे भरत असाल किंवा 4 व्हीलर करत असेल तर अशा महिलांना या ठिकाणी यापुढील जे हप्ते ते हप्ते या ठिकाणी मिळणार नाही आहेत. तर जुलै महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच तुमच्या अकाउंटवरती येणाऱ्या 7 ते 8 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवरती जमा होईल. 15 ऑगस्टपर्यंत येत्या 2 ते 3 दिवसातसुद्धा तुमच्या अकाउंटवरती हा हप्ता जमा होऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा महिलांनो, एक लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो की सोशल मीडियावरती ज्या फेक न्यूज पसरवल्या जातात, फेक न्यूज दिल्या जातात की महिलांना 3000 रुपये मिळणारे, 4500 रुपये दिले जाणारे, 6000 रुपये दिले जाणारे, तर अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. तुम्हाला शासनाकडून सध्या तरी 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी सुरळीत चालू आहे. तोच हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 1500 रुपयाच्या व्यतिरिक्त तुम्हाला यावरती कुठलाही 1 रुपया जास्त या ठिकाणी शासनाकडून दिला जाणार नाही. फक्त 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. शासनाकडून अन्य कुठल्याही योजना या ठिकाणी महिलांना दिल्या जात नाही आहे. सध्या तरी कुठल्याही प्रकारच्या ज्या अफवा आहेत त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब आहे यावरती अन्य ज्या फेक न्यूज या ठिकाणी दिले जातात, महिलांची दिशाभूल केली जाते, लाडक्या बहिणींची दिशाभूल केली जाते, तर अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका. माझं सर्व लाडक्या बहिणींना हेच सांगणं आहे. आणि येणाऱ्या या ज्या 2-3 दिवसामध्ये किंवा पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती जो लाडक्या बहिणी ज्या पात्र असतील त्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी जमा होणार आहेत. तर अधिक माहितीसाठी तुम्ही महिला आणि बाल विकास विभागाच्या या ठिकाणी वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि
तुम्हाला काही जर प्रश्न असतील किंवा काही अन्य समस्या असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. त्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आता जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.